इथे आपण आलेलो आहे झुंजार माचीकडे. बोर्ड थोडासा पुसलाय आणि आपल्याला एंट्री करायची या शिडीवरून. हो हो असा विषय आहे. हा घोडे बैल असतात त्यांच्याकडे वरती येतात खाली पळतात. बघत नाही काय नाही. कसं आहे माझं एकच म्हणणं आहे, जर तो काही फायनली या ठिकाणी आपण आलेलो आहे तोरणा फोर्ट पार्किंगला. आपल्या गाड्या लावलेल्या आहेत आणि ते मात्र close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. सो गाइस फायनली या ठिकाणी जी आपली सफर आहे ती या ठिकाणी चालू होती आपल्या तोरणा फोर्टला. मागच्याच आठवड्यामध्ये आपण जो आहे तो राजगड फोर्ट या ठिकाणी कंप्लीट केला आणि आता आपण आणि आपली टीम या ठिकाणी चाललेली आहे तोरणा फोर्टला. मागचा जर व्ह्यू बघितला तर लोक ट्रॅव्हल्समध्ये पण लागलेले आणि तो बघा तो सनराईजला तिकडे ते फोटो काढायसाठी नंबर लावून बसलाय. शुभमने ऑलरेडी गाडीसोबत 100 फोटो काढून घेतलेत. सो आता अजून एक आमचा मित्र येतोय, तो थोडासा काय म्हणतात आपण त्याला ह्या वातावरणात फिरायचं होतं. तो बघा तिकडे मेडिटेशन करत बसलाय माझ्या बॅक साईडला. सो अशा गोष्टी आहेत सगळ्या. आपण आता भेटूयात तोरणावरती आणि तोरणाला गेल्यावर भरपूर काही गोष्टी आहेत, भरपूर काही ऐतिहासिक जे क्षण आहेत ते आपण अनुभव करूयात आणि मग ज्या काही पुढच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी एक्सप्लोअर करूयात. सध्या तरी आम्ही इथे रोडला थांबलेलो आहे. पलीकडे व्ह्यू बघू शकता, ही पूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू आहे. इकडे सूर्य उगवत आहे आणि वातावरण पण एकदम छानसं झालेलं आहे आणि थंडी आहे थोडीशी, ऊन पण नाही आहे बघू शकता. आणि आपल्यासोबत इकडे युनिकॉर्न आहे. युनिकॉर्नवरती सध्या आपण सगळं सामान ठेवलं आहे आणि इकडे आपली शाईन आहे. पुढून हाय रायडर आलेली आहे. सौरभ बघू शकता मेडिटेशन करतोय, विटॅमिन डी घेतोय. शुभमचा काहीतरी विचार चालू आहे. गरम गरम वडे आलेले. भूक नव्हती, माझा प्लॅन होता वरती जाऊनच खायचं, पण जरा आशोबाशी बनले नाश्ता करून जाऊ. थोडंसं पण भूक लागलेली. बरं म्हणजे अशोकला असं असतं, अशोकला आता असं वाटतं खाल्लंच पाहिजे तसं असतं ते. त्याच्यामुळे आता आम्ही वडापाव खाऊन घेतो आणि मग थोड्याशा ज्या कॅलरी देत त्या बर्न होते गडावरती गेल्या. मग शुभमची स्टाईल बघा वडापाव खाताना, म्हणजे वडापावच्या मधोमध बरोबर वडा गेला पाहिजे. तर काही या ठिकाणी आता ऑन द वे आपण चाललेलो आहे तोरणाला. नाश्ता करून झाला आहे आमचा, मागं टीम चाललेली आहे बघू शकता तुम्ही. आणि जरा शुभम थोडा स्टाईल चालवतात. मी जरा व्हिडिओसाठी मागं बसलोय म्हणजे कसं त्याला व्ह्यू वगैरे चांगला येईल तुम्हाला दाखवायला. बघूयात आता तोरणाला काय काय मजा आहे बघा. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on
shadow turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. सो काही फायनली या ठिकाणी आपण आलेलो आहे तोरणा फोर्ट पार्किंगला. आपल्या गाड्या लावलेल्या आहेत आणि टीम आता लागलेली आहे. सो कसं वाटतंय तुम्हाला? खूप मजा काय नाही, मजा करायची नुसती गडावर जाऊन गड किल्ले रचना केली. चला अशोकला यांना गडांची रचना बघायची, ऐतिहासिक माहिती घ्यायची, खूप साऱ्या गोष्टी पाहिजेत आम्हाला. सो असंच आता आपण स्टार्ट करूया. बघू शकता इकडे हे पार्किंग आहे आणि पलीकडे आपला तोरणा फोर्ट. सध्या गर्दी आज रविवार आहे, देऊ ना बघू. नाही चल तर इथं पैसे द्यावं लागतील थोडे पार्किंगला. टीम या ठिकाणी पुढे चाललेली आहे, बघू शकता. अशोक कसं वाटतंय? येस मला तर आताच दम लागायला लागलाय. चल थांब मी घेतो. नको या ठिकाणी बघा सॅक घेतोय माझ्याकडून, मी घेतोय तरी मला घेऊन नाही जड वाटत. त्याला वाटतंय मी सॅक म्हणून स्लो येतोय, पण कसं आहे निसर्गाचा आस्वाद घेत गेलं पाहिजे माणसाने. तुम्ही गड किल्ले फिरायला आलाय म्हणजे फक्त वरती राहून माघारी येत तुझ्यापेक्षा ठीक आहे. इथं मुलींचा त्यांचा विषय नाही काहीच, व्यवस्थित या आणि दम लागला तर थांबून घ्या. जसं आता मला दम लागलाय. काय मित्र असतात त्यांच्याकडे जे म्हणतात पळ पळ पळ. आमचे प्रमोद आणि किशोर भारी होते, ते लगेच थांबायचे. म्हणून दम लागला तर जास्त पळू नका. हे बघा आता सगळे आम्ही एका लेवलला आलोय आणि हा पुढचा आपला तोरणा फोर्ट. हो बघू शकता तुम्ही. त्या दिवशी आम्हाला इथे बिबट्या दिसलेला आहे. आता तोरणा किल्ला या ठिकाणी आपण चालू करतोय, बघू शकता तुम्ही. पूर्ण घनदाट पहिलं फिक्का आहे, घनदाट जंगल आहे, बघू शकता. या जंगलात आम्ही चाललेलो आहे. ऍक्च्युली जंगल नाहीये पण पूर्ण झाडी आहे, वनस्पती आहेत आणि सोबत आपल्या एनर्जेटिक टीम असेल तर थकवा येत नाही आपल्याला. तरी पण दम लागला तर थांबून घेत जा. हृदयावरती आपल्याला जास्त प्रेशर नाही द्यायचं. हो प्रमाणामध्ये सर्व काही असावे. त्याच्यामुळं आपली कॅपेबिलिटी किती आहे त्या हिशोबाने करा. ओके ऑलमोस्ट आता 10%. माझ्या बॅक साईडला जर बघितलं तर तिकडं तो माग तोरणा किल्ला इकडे. आणि आता आम्ही चाललो. नाही बाय बाय. जवळ खोरं होतं वासोटा किल्ला. ओके बघू शकता पुढे तुम्ही जावळीचं खोरं. सध्या कोणच नाहीये गडावरती, सगळं टीम पुढे गेली, मी आणि अशोकच थांबलोय. बघूच कसं थोडी रेस्ट पण घेणं गरजेचं आहे आणि थोडं निसर्गाचा आस्वाद पण घेणं गरजेचं आहे. जास्त पण लोड नाही घ्यायचा, आपल्याला जसं सोसल तसं जायचंय. सगळ्या गोष्टी आमचा पण वर्कआउट चालू आहे. सो इम्प्रुव्हमेंट थोड्या होत जातात. आपण कम्पेअर नाही करू शकत. ज्याचं वजन 50 किलो आहे, आपलं वजन 80 किलो आहे. सो आपण त्याची लेवल नाही मॅच करू शकत. आपण आपल्या पद्धतीने जायचं, बरोबर का नाही? बरोबर. बऱ्यापैकी मी माझ्या मित्रांचं बघितलं की ते लोक दुसरे लोक पटपट गेले म्हणून हे पळाले, मग त्यांच्या हार्टला इश्यू आला, मग ते हे केलं. ठीक आहे पळायला गरजेचं आहे, पण आधी तुमची एक्सरसाइज पाहिजे, डेली वर्कआउटची सवय पाहिजे, मग या गोष्टी होतात. सो बऱ्यापैकी तसं करा. बघू शकता तुम्ही व्ह्यू. आणि हे दोघं इथे येऊन थांबलेत. हे काही नाही, नुसतं जे आपण म्हणतो ना घोडे बैल असतात त्यांच्याकडे वरती येतात खाली पळतात, बघत नाही काय नाही. कसं आहे माझं एकच म्हणणं आहे, जर आलाय तर व्यवस्थित जरा सगळ्या गोष्टी बघून जावा, जरा माहिती घेत जावा, बरोबर का नाही अशोक? व्हॉट यू थिंक?
आणि गडकिली केली पाहिजे, फॅट कमी होती. हो नाही ते तर होतं, पण नवीन इन्फॉर्मेशन भेटते, काही गोष्टी भेटतात. नुसतंच बायलागत उठले सुटले याला काय अर्थ नाही आहे शुभम. खरे खरे काय खरे So, सगळ्या गोष्टी खरे खरे बघत आलं पाहिजे. बघा Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on 30% आलेलो आहे इथं. तर आम्ही थोडेसे रील शूट केले, बघूयात कसा एक्सपिरियन्स येतोय. सो टीम कसं वाटतंय तुम्हाला? एकदम ओके कार्यक्रम, फ्रेश फ्रेश वाटतंय. एन्जॉय मोमेंट. आणि मी आणि आकाश अशोक पूर्ण एनर्जी मध्ये येते. शुभम आणि थोडेसे मध्ये आधी थांबतात. बोलण्यावरून समजत तर बघू शकता वरती जायचंय आपल्याला. तिकडे तो आपला तोरणागड. बघा इकडे किती मोठा आहे. आता कळलं आपल्याला कोण दमतंय. बघू शकता इकडं थंड हवा आहे, आता एकदम सावलीत आलोय. हो एकदम थंड वातावरण आहे, एकदम एसी सारखं. बघू शकता तुम्ही. पोरांचा आमच्या कॉन्फिडन्स तेल करू तुम्ही. मोटिवेशन करून आणले आता खाली चल. मोटिवेशन करून आणलं. बघू शकता इथं सर्व इथं एक हो. चलो वीकेंड असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, पण लोक डिस्ट्रीब्यूट झालेत. गड आहे तो मोठा आहे ना, त्याच्यामुळे डिस्ट्रीब्यूट झालेत. बघू शकता आमची टीम पुढं. अशोक तिकडं पुढं शुभम आहे. बघू शकता उपटले उगवते म्हणा. बघू शकता हा व्ह्यू. आणि आम्ही आलो त्या रोडने. बघू शकता तुम्ही इकडून खालून ते पलीकडे जे दिसतंय ना, त्या रूटने आलो. आणि गाड्या आमच्या आय थिंक सो तिकडे आहेत पलीकडे. सो टीम आपली थांबलेली आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही. आणि घराचा पहिला दरवाजा तो या ठिकाणी आम्हाला दिसतोय. महाद्वार आहे. खुश झालोय सगळी. नाही मला माहिती होतं ऑलरेडी. हे पहिल्यांदा आले ते तिघं पण. सो यांना गाईड करणं माझं काम आहे. आम्ही बाहेर गावचे पहिल्यांदा आलो इकडे. सिंहगड. हा शुभम म्हणतोय सिंहगड आहे. सिंहगड नाही हा. तो काही फायनली या ठिकाणी गडाचा पहिला दरवाजा आम्ही पार केलेला आहे आपल्या टीम सोबत. हा गगनात मावेना असा झालेला आहे. आणि एकंदरीत आता आपण गडाच्या एरियामध्ये आलेलो आहे. सो अशात कसं वाटलं तुला? एकदम मस्त. माझ्या गायडन्स मध्ये टेक मीच गाडी आमचा एकदम भारी होता. ओके. सो माझा गायडन्स 2 तासात इथपर्यंत आलो आहे. ओके. 2 तासात 9 वाजता लागलो. तुला कसा वाटला माझा गायडन्स? आपली टीम पहिल्यांदा आलती किल्ल्यावरती. सो मी त्यांना गाईड केलं कशा पद्धतीने गड सर केला पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी. चल बघू शकता. नाश्ता करू, मॅगी बनवू. चला चला मॅगी बनवू. इकडे आता खालचा व्ह्यू बघा. मस्त वेपर आज बस ना. फायनली या ठिकाणी आपण आलेलो आहे गडाच्या दुसऱ्या दरवाज्यावरती. तर टीमला मी सांगत होतो जर गडाची दरवाजाची या ठिकाणी रचना बघितली तर हा दरवाजा आहे आणि इकडून हा युटर्न आहे. म्हणजे गाईचं जे मुख असतं ते गोमुख पद्धतीचा आकार आहे याला, जेणेकरून शत्रू जर आले मोठं लाकूड वगैरे घेऊन तर सरळ त्यांना दरवाजा तोडता येऊ नये म्हणून इथं त्याला अडचण म्हणून ते बनवलेलं आहे. सो सेम रचना रायगडच्या महादरवाजापाशी पण आपल्याला पाहायला मिळते. सो अशा पद्धतीचा आहे हे गोमुख आकृती दरवाजा. अशोक समजलं? तुला समजलं? ओके.
हा म्हणा फक्त. सो आता टीम आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊयात. ओके थांबा. आधी गडाच्या दुसऱ्या दरवाज्यावरून आलंय. आमची बॉटल संपलेली आहे आणि तरी पण इथं टाकून न देता आपल्याला सोबत कचरा कुंडीत टाकायला पाहिजे. हा गडाचा दुसरा दरवाजा आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे जर आलो तर आता तुम्हाला गडाचा व्ह्यू दाखवतो. बघू शकता इकडे हा जो आहे हा इकडे गडाचा व्ह्यू. तिथं बघू शकता, तिथं आपण थांबू शकतो, जरा रेस्ट करू शकतो. आणि हा आपल्या गडाचा दरवाजा बघू शकता. सो आपली टीम या ठिकाणी पुढे चाललेली आहे. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah. No, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways. आता बालेकिल्ल्यावरून आपण चाललेलो आहे झुंजारमाचीकडे. बालेकिल्ला दाखवली. बालेकिल्ल्याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, तो बघून घ्या. या पद्धतीने असा आहे. आणि आता हा पूर्ण जर कव्हर करायचं म्हणलं तर 2.5-3 किलोमीटरचा आहे. सो टीमला पहिल्यांदा झुंजारमाचीकडे घेऊन जातो. चला फॉलो. गाईस चलो. सो आणि मला लागलेली आहे भूक, पण हे गाबडे काय मला खाऊन द्यायनात काय. सो लेमन गोळी खाल्ली आहे. हा ना, सकाळपासून फक्त लेमन गोळ्याच खातो. नाही रे, मी 2च खाल्ल्यात वडापाव. तो ठीक आहे, थोडं पोटाला पण आराम भेटला पाहिजे. नुसतंच खाऊ नाही करायचं. तो का गेली लगेच पुढे ते टीम, मी राहिलो. पण शेवटी पुढे राहून पण ते थांबतात, बिकॉज माहिती विचारायला माझ्याकडेच येतात. सो मी आहे. बाय. Fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. या ठिकाणी टीमला थोडासा दम लागलाय, म्हणून आम्ही या ठिकाणी थोडं खायला खूप दम लागलाय. बघू शकता. तो काय सांगायचं, दादा थोडंसं स्नॅक्स आणलंय, नसतं मेलच असतो. ते खाऊन घेतो आम्ही. त्यांना म्हणतोय थोडंसं अजून चालू, खाल्ली ना पण ते हा ना नुसतंच म्हणतात आपल्याला भूक लागली तर एकदा त्यांना खायला देतो थोडंसं. सेंटर फ्रूट देऊ शकता. हा सेंटर फूड द्या, थोडं दिमाग तरी चालेल त्यांचं. बघू शकता हा बोरबन आणलेला थोडासा मी, आणि बोरबन नंतर शुभमने आपल्या थोडेसे ड्रायफ्रुट्स आणले. जिमजाम आहे हा, ड्रायफ्रुट्स आहे. आणि या ठिकाणी आम्ही सगळे खातोय. ऍक्च्युली अशोकला भूक लागली. हर महादेव खाणारा माणूस येऊन भूक लागली. जरा आम्ही खाऊन घेतो, थोडंसं जास्त खायचं नाहीये. आणि मग आपण जाऊयात पुढच्या झुंजारमाचीला. आणि मग त्याच्यानंतर ना बालेकिल्ल्याला राऊंड मारून बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर. मित्रांनो बघू शकता हा आलोच, हा तोरणा फोर्ट. इकडून आपण आलो आणि इकडे जर बघितलं तर हा पुढे राजगड. ठीक आहे. सो हा राजगड, तोरणा आणि राजगडचा जो ट्रेक आहे तो या वेळी आपण करतो. बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी लोक आलते इकडून. इकडे राजगड आणि हा पुढे तोरणा. सो टीम पुढे चाललेली आहे. घेऊनच आली नाही सामान कोणी. नाही इकडे इकडं बघू शकता. तोरणामध्ये माकडे कमी आहेत. याच्या बॅक साईडलाच राजगड आहे मागचा. आता करंटली आम्ही तोरणावरती आहे. हा एकच मंकी आहे इकडं.
आणि अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे खायला पण काही नाही आहे त्याला द्यायला. आता जाऊयात पुढच्या डेस्टिनेशन. पूर्ण गड बघून केलेला आहे, म्हणजे आय मीन पूर्ण गड या ठिकाणी भटकंती केलेली आहे, भ्रमंती केलेली आहे. तर आता टीमला घेऊन मी चाललेलो आहे झुंजार माचीकडे, जिथे स्वराज्याने आय मीन स्वराज्याच्या मावळ्यांनी इंग्रजांसोबत झुंज दिली ह्या पूर्ण इतिहासामध्ये. तर अशीच एक आपली झुंजार माची आहे, त्या माचीवरती आपण जाऊयात. माचीचा इतिहास पण मी तुम्हाला सांगेल कॅप्शनमध्ये, तो पण बघून घ्या. सो तिकडे गेल्यावर आपण टीमला विचारूयात त्यांना कसं वाटलं एकंदरीत ते. सो चलो बाय. टीम कसं वाटलं तुम्हाला आतापर्यंत फिरून? काही नंबर, एक नंबर गाईडन्स आम्हाला एक नंबर भेटलाय. एक नंबर गायडन्स भेटलाय. सो ओके, टीम सॅटिस्फाय झाली माझ्या इन्फॉर्मेशनने. बघा तुम्ही कुठल्या पण गोष्टीला एक मार्गदर्शक पाहिजे. हे बघा छोटे छोटे पाणी इथं टाके आहेत असे. इथे आपण आलेलो आहे झुंजार माचीकडे. बोर्ड थोडासा पुसलाय आणि आपल्याला एंट्री करायची या शिडीवरून. हो हो असा विषय आहे. हा आता आपण जात आहे झुंजार माचीकडे. थोडस येताना काळजीपूर्वक येत जा. खाली बघू शकता. काळजीपूर्वक उतरा. हा मी लक्ष देत नाही व्हिडिओकडे, मी माझं बघतोय. झुंजार माशीचं बोगदा आहे. नव्हतं ना अगोदर. अशा तऱ्हेने खूप छोटा आहे. फक्त एक टायमाला एकच माणूस. हा एकच टायमिंगला एकच माणूस जाऊ शकतो. खूप उंच आहे हाईटला, जवळजवळ 2-3 परस तरी असेल. अशोक बघा कसा दमून आलाय. आता चला आपण वर जाऊ. वर का पायऱ्या आहेत आपल्याला वर जायला व्यवस्थित. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. नॉर्मल भेळ वगैरे थोडंसं स्नॅक्स. नंतर आपण मॅगी पण बनवणार आहे, सो मॅगी पण एन्जॉय करू शकता. लेट्स गो. या ठिकाणी शिवमने सक्सेसफुली आपला गॅस सेट केलेला आहे. बस लायटर मार. हात खाली ठेवून मार लायटर. शिवम चालू झालं की पाणी वर जंगल लावतील. सो आता याच्यामध्ये आपण मॅगी बनवूयात जरा. ते मॅगीच्या पुढे द्या माझ्याकडे तोपर्यंत. आणि सॅकमध्ये ना त्या कप्प्यात चमचा आहे, स्टीलचा चमचा आहे तो दे. तो आणि एक प्लेट दे मला, ह्या बारक्या कप्प्यात आहे. मला एक प्लेट दे मॅगी काढायला.
ते बघू शकता आम्ही नमकीन पण आणलंय आणि आपल्याकडे ते गणेश भेळ पण आहे या ठिकाणी. आता शुभम ओली भेळ बनवतोय, तोपर्यंत मी मॅगी बनवतो. मॅगी काय याच्यामध्ये 10 मिनिटात होती, त्याच्यामध्ये रेडीमेड आहे सगळं ॲक्च्युली. गॅस थोडंसं मी वाढवतो. तोरणाला आलेलो आहे, 60 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे. मस्त वाटलं. मोठा चढ उतार भरपूर होते या ठिकाणी. आमचे 2 मित्र, त्यांना चढायला पण खूप मजा आली. आम्ही त्यांना सपोर्ट केला, ते पण चढले. सगळ्यांचा एक्सपिरियन्स चांगला होता. चढ उतार होते लाईफमध्ये. ते चढ उतार येतात लाईफमध्ये, चढ उतार येत जातात. फक्त एकच गोष्ट आहे की तुमच्यासोबत तुमची मैत्री चांगली असली पाहिजे, म्हणजे तुमचा संगत गुण चांगला पाहिजे, म्हणजे व्यसन कोणतं नसलं पाहिजे, लोकांना काय नसलं पाहिजे. जशी तुमची संगत तशा तुमच्या लाईफमध्ये चढ उतार येत जाते. हां बोल सोडू. एकच गोष्ट सांगेल, आयुष्यात सगळ्यांना सगळं करायचं असतं, पण ह्या गोष्टी करण्याला कुणाला टाईम नसतो. बरोबर, ते आम्ही करतोय. हां, त्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण कामाचा क्रेज सगळ्यांना सगळं करायचं असतं. हो, सगळ्या गोष्टी असतात, फॅमिली लोड असतो सगळं. बरोबर. ह्या फिरण्यामध्ये आणि कच्ची मॅगी खायला पण भारी लागते. ठीक आहे, यानंतर अशोककडे माहीत देतो. अशोकचा प्रवास पाहिलं तर त्याने आज जणू काय सांगायचं म्हणजे न जमणारं काम आज त्याने केलेलं आहे. त्याला तिथं चढताना डोंगराच्या ठिकाणी काय आडवं गेलं, काय आडवं गेलं अशोक? कोरपड आडवी गेली तरी पण तो खचला नाही, चढला. आणि बाकीच्यांना पण त्यांनी मोटिवेशन दिल्यामुळे आम्ही सगळे. या ठिकाणी बघू शकता हा आमचा कचरा, पूर्ण मॅगी वगैरे बनवलेला आम्ही आणि आमच्या बॅगमध्ये घेतोय. हां थांब घेतो मी. हे बघा माझं जॅकेट घ्यायचंय, तरी पण हे बघा लोकांनी इकडे कचरा वगैरे केलाय. ते सगळं आम्ही इथं जेवढं होतं तेवढं तर उचलून आम्ही घेतलंय, पण प्रत्येकाने आपापला कचरा जर आपल्यासोबत नेला तर गरज नाही दुसऱ्या कोणी कचरा उचलायची. सो हा आपला तोरणा फोर्ट बघू शकता, खूप मोठा आहे. लोक आहेत तिकडं. चला आता आम्ही निघतोय आमच्या परतीच्या प्रवासाला. बाय बाय. बघू शकता आपण आता परतीचा प्रवास या ठिकाणी चालू केलेला आहे. छानसा गडाचा दुसरा द्वार जिथं आपण चाललोय. चलो. सो अशोक पण थांबलेला आहे आपल्यासाठी. सो एकंदरीत अशोक कसं वाटतंय तुला आता आपण परत चाललोय तर? अशा तऱ्हेने गड आमचा फिरून झालेला आहे. ब्रेकफास्ट झाला, थोडा आराम केला आणि आता आम्ही परतीच्या वाटेला निघालो आहे. चला बघू तरी खाली कसं कसं. ओके ओके. ताण लागलेली आहे, पाणी संपलंय. हो पाणी संपलंय, आता आम्ही झऱ्याचं पाणी पितोय जरा खाली जाऊन. सो गाईज या ठिकाणी आता आपण परतीचा प्रवास सुरू केला आणि आपल्याकडचं जे आहे ते पाणी या ठिकाणी संपलेलं. 4-5 बॉटल आणलेलं, 5 लिटर आणलेलं. सो आता आपण या झऱ्याचं पाणी घेणार आहे प्यायला. ते बघा शुभम गेलाय पाणी आणा. झऱ्याचं पाणी प्यायचं सध्या खूप ताण लागले आहे, कारण आम्ही जेवण केल्यानंतर आमच्याकडे पाणी नव्हतं. तिथे एकदम गोड पाणी, असं झऱ्याचं पाणी नव्हतं. बघू शकता तुम्ही. शुभम गेलाय बाटली आणायला. खूप सगळेजण पाण्यासाठी बॉटल भरण्यासाठी गेलेले आहेत. हा झरा आहे, हा जिवंत झरा आहे. वरतून पार वरतून पाणी तुझं खडकातनं पाझरून येत ते. पाणी पाजून येतं. सो हे पाणी पाणी असतं, फिल्टर पेक्षा हेल्दी पाणी असतं. खूप हेल्दी पाणी. आपण वासोट्याला गेलो त्यावेळेस पण घरच पाणी एकदम छान लागलं. असंच आपण पाणी पितो. आपण आता हे पाणी पिणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. अशा पद्धतीने बॅक साईडच्या वॉटरफॉलचं पाणी आपण या ठिकाणी प्यायला घेतलेलं आहे आणि पूर्ण टीमसाठी पाणी आपण या ठिकाणी यूज करणार आहे. घरी जास्तपर्यंत बिस्लरी घेणार नाहीये. आणि आता जाऊयात आपण. बघू शकता तुम्ही एकदम छानसं आणि प्युअर खडकातनं पाझर आलेलं पाणी येते. सो टीम पुढे चाललेली आहे आणि इकडे हव्यू या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. ऑलमोस्ट 50% गडाच्या खाली 50-60% आलेलो आहे. सो याच्यामध्ये आता आपण जे आहे ना ते थोडंसं ग्लुकोजवालं बिस्किट खातोय. बिस्किट असं नेम आहे मिल्क बाईक फ्रॉम ब्रिटानिया 100% आटा. हे शुभमने आणलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. हा शुभम, हा सौरभ, हा अशोक. सो अशा पद्धतीने आहे. आता दम लागलाय सगळ्यांना खूप. आणि ते बघा झऱ्याचं पाणी कसं पितोय शुभम. कसं आहे शुभम पाणी?
बघू शकता आता आपण बाय बाय करतोय तोरणाला. पलीकडे तोरणा फोर्ट आणि आपली टीम या ठिकाणी चाललेली आहे पुढं. बघू शकता थोडीशी गर्दी होती, बट हे गडाचं वातावरण आय मीन एरिया जास्त असल्यामुळे लोक डिस्ट्रीब्यूट झाले. सो जे डिफिकल्ट पॅच असतात ना तिथंच गर्दी असते. बाकीचे जे नॉर्मल पॅच आहेत तिथं तुम्हाला कोणी नाही दिसणार, जसं की बघू शकता आता नाही आहेत. पण एक 3 ते 4 पॅच आहेत म्हणजे थोडे रिस्की आहेत. तिथं मग वेटिंग लिस्ट लागते थोडीशी, कारण की एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ किंवा येऊ शकतो. सो त्याच्यामुळं 10 मिनटं येणाऱ्यांनी थांबायचं, 10 मिनटं जाणाऱ्यांनी थांबायचं, असं या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करतो. खाली जायचं आहे आपल्याला. बघू शकता तिकडे खूप खाली जायचं आहे. तिकडे हा पूर्ण रोड क्रॉस करून 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 तिकडे जायचं आहे कुठंतरी. बघू बाबा. फायनली या ठिकाणी आता आपण ऑलमोस्ट रिटर्न जर्नी संपवण्याच्या मार्गावरती आलेलो आहे. थोड्याच वेळात आपण आपल्या पार्किंग पाशी पोहोचू जिथं आपण आपल्या बाईक्स पार्क केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता जो नेक्स्ट टास्क आहे आपला तो म्हणजे रात्रीचं जेवण आणि कोणत्या रूटने जायचं आहे. 2 ऑप्शन आहेत आमच्याकडे. एक तर आपण काय म्हणतात नसरापूर फाट्यावरनं जाऊ शकतो किंवा आपल्याकडे खडकवासला ऑप्शन आहे. सो 2 रोड्सपैकी कोणता बेस्ट रोड आहे तो आपण आपल्या टीम्सला विचारून बघूयात. सो टीम्स विल यू डिसाइड विच रोड विल बी बेटर फॉर अस टू गो, बिकॉज दिस इज नाईट टाईम ना. सो नाईट टाईममध्ये आपल्याला जास्त काय म्हणतो आपण त्याला सुमसाम रस्ता या ठिकाणी अवॉइड करायचा आहे आणि गर्दीच्या ठिकाणी जायचं आहे. सो व्हॉट डू थिंक गाईज? सो दे आर सेइंग लाईक आपण खाली गेल्यावर बघू आणि मग बघूयात आपण आता काय. आपला गड सध्या इकडे हा आहे गड आणि हा आहे तोरणा जिथे आपण गेलतो. सो फायनली या ठिकाणी आपण आलेलो आहे बघा, क्लोज टू आवर पार्किंग डेस्टिनेशन. वरती तो आपला गड, पलीकडे इकडे गेलतो आपण. आपल्या गाड्या अजून पण दिसत नाहीये तिथं. टीम पुढे चालली. मला सर्दी होईल असं वाटतंय, सॉरी. या ठिकाणी आपला तोरणाचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि आपण सगळेजण आलेलो आहोत. बघू शकता शुभम थोरात, सौरभ थोरात आणि त्यांचा मित्र इथं बसलाय आमची वाट बघत. काय मग कसं आहे? झालं मित्रांशी बोलून? ओके. हां तिकडे मित्र म्हणलं तिकडे बघताय, ते मित्र म्हणल्यावर त्यांच्याकडे बघते. सो एकंदरीत होय गुरकतंय त्यांना नावं ठेवलं. सो एकंदरीत आमचा ट्रेक खूप छान झाला. ते पोरांना बोला कसं वाटलं तुम्हाला ट्रेक? ओके, एक नंबर. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे बघा माझ्यासोबत ते जण आलते. हे आपले ॲडव्होकेट BA LLB अजून कोणती डिग्री झाली तुझी? LLM. हे ॲडव्होकेट साहेब आहेत. शुभम थोरात हा फायनान्समध्ये फायनान्स मॅनेजर करतो. आणि हे बघा हे डॉगू, हा शुभम आणि सौरभ थोरातचा मित्र. सो आणि अशोक जो आहे हा अशोक डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. सो अशोक तू डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे ना? रिटेल मार्केटिंगमध्ये आहे. सो MBA मध्ये. सो आमच्याकडे फायनान्सवाला आहे, मार्केटिंगवाला आहे, ॲडव्होकेट पण आहे आणि मी IT वाला पण आहे. सो लवकरच आपली एक IT कंपनी चालू होईल या ठिकाणी आणि सगळे जे चेअरपर्सन असतील आपल्या IT कंपनीचे आपण यांना कॉन्टॅक्ट देऊयात आणि अशा पद्धतीने आपण चालू करूया. सो गड खूप छान होता, एक्सप्लोर करून झालं. ॲक्च्युली आपलं चॅनल चालू केल्यापासून मी पहिल्यांदा आलतो. याच्या आधी मी येऊन गेलतो तोरणाला. सो मी पूर्ण टीमला गाईड केलं या ठिकाणी कशा पद्धतीने वरती जायचं, काय करायचं सगळं यांना गाईड केलं आणि ते पण फ्रीमध्ये विदाऊट एनी चार्जेस. सो अशोक कसा वाटला माझा गायडन्स? एकदम सुपर डुपर फर्स्ट क्लास. येस. सो बघू शकता इकडे आमच्या गाड्या आहेत 2. दीज आर आवर 2 व्हेकल्स. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go
dance through the highways till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways, and on.